राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही, माझे 1,000 रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेले आहेत. फार कंजूस माणूस आहे हा, फार कंजूस माणूस आहे. त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता. पुण्यात फार दिलदार माणसं होती पेशवे, नाना फडणवीस वगैरे. 1,000ची पळी लावतो उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवला. शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी. बरं काय देवेंद्रजी कानात बोळे होऊन बसले होते का ऐकायला हे भाषण? याचं आता ते भाषण ऐकलंय पण कानात बोळे घातले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये बोळे घातले. उद्धव साहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं. उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम अडाणीच्या माध्यमातून. हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. तुम्ही गौतम अडाणीला विकताय मुंबई आमची, फुकटात देताय. हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना तर गौतम अडाणी त्याला 25% दलाली देतोय. हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे, मिशनवरचा मुख्यमंत्री नाहीये. काय म्हणजे याची विकासाची व्याख्या काय? गौतम अडाणीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे का? यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी. उद्धव ठाकरेंचं भाषण त्या दिवशीचं हे सुपरहिट भाषण होतं. विकासावरती बोलले. त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला, मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला. देवेंद्रजी सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही का? त्याला सत्य ऐकण्याची सवय नाही. हे सगळे लाचार लोक आहेत. यावेळेस आदित्य ठाकरे तुमचं सरकार होतं, आदित्य ठाकरेंनी एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषयी, म्हणजे 24 तास हॉटेल या सरकारने घेतला. त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती. याच सरकार बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना. मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत, बोगस लोक आहेत, हे भंपक लोक आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसाने विश्वास ठेवू नये.